नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी काही लोकांचं वागणं आपल्या लक्षात येत नाही, समजत नाही आपल्याला की वारंवार तोंडघशी पडण्याची हौस लोकांना का असते. चुकीचे प्रयत्न करायचे आणि परत एकदा तोंडघशी पडायचं याची हौस असल्यासारखी ही माणसं वागतात, तेव्हा खरंच नवल वाटतं. आपण कितीही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी ही माणसं समजणं अवघड होऊन जातं. आता गंमत बघा की देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेचे निकाल लागल्यापासून शिक्षा देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस पक्ष यांच्यापासून सगळ्यांनी मिळून केले. 2.5 वर्ष आपण विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री म्हणून जिंकली आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जिंकली, तरी देवेंद्र फडणवीसांना वनवासात गेल्यासारखं विरोधी नेता म्हणून बसावं लागलं. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी अख्खी महाराष्ट्राची सत्ता राबत असताना त्यांनी सत्तांतर घडवून दाखवलं आणि परत एकदा देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणून बसवलं. 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने सत्तेवर येण्याचं स्वप्नसुद्धा बघू नये अशा डरकाळ्या शिवसेनेचे सगळ्यात धाडसी नेते संजय राऊत करत होते. अगदी 25 वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार याचीसुद्धा ग्वाही दिली जात होते आणि सगळा कारभार 2.5 वर्षात आटोपला. हे एवढ्यासाठी मी सांगतोय मित्रांनो की गर्जना करताना आणि बोलताना आपल्यावर काय गोष्टी उलटू शकतात याचं तरी कमीत कमी भान ठेवलं पाहिजे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणायला निघालाय, पण 4 वर्षाचा प्रवास विधानसभेचे निकाल लागल्यापासून बघितला तर मुख्यमंत्रीपद हुकणं, निवडणुका जिंकूनही मुख्यमंत्रीपद हुकणं किंवा तोंडचा घास पळवला जाणं एवढं वगळलं तर प्रत्येक बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी म्हणून पुढाकार घेणाऱ्या सगळ्या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना पार तोंडघशी पडलं. शिवसेनेचे त्यांच्याबरोबरच विधानसभेत युती म्हणून लढलेले उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवणारे आणि हा सगळा निवडणूक निकालानंतर तोडातोडी फोडाफोडी करून महाविकास आघाडीचा प्रयोग जमवणारे शरद पवार, या दोघांची अवस्था आज किती दयनीय आहे बघा, किती दयनीय आहे. आणि हे दोघे देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवायला निघाले होते, देवेंद्र फडणवीसांना संपवायला निघाले होते. ते अजून संपलेले नसतील तरी इतके दुर्बल आणि अशक्त होऊन गेलेत की आगामी निवडणुका लढवायच्या तर कशा लढवायच्या याची फिकीर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोनही दिग्गजांना करावी लागते. उद्धव ठाकरे तर रोज उठल्यानंतर कलानगरच्या गेटवर कोण आपल्याला मदत करायला येतोय याच्या प्रतीक्षेत अक्षरशः आषाढभूतपणे उभे असतात. तिथे मग कधी संभाजी ब्रिगेड येते, कधी प्रकाश आंबेडकरांचा कोणी दूत येतो, कधी अडगळीत जाऊन पडलेल्या नव्हे तर उकिरड्यात फेकून दिलेल्या समाजवादी गटांच्या विविध संस्था एकत्र येऊन उद्धव ठाकरेंना म्हणतात की तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख व्हा, तुम्ही आमचे गार्डियन व्हा, आणि मग ते MIG क्लबमध्ये वगैरे जातात. इतकी वाईट अवस्था आहे की आज राहिलेत ते आपल्याकडे निष्ठावंत आहेत, बाकीचे गेल्याची मला पर्वा नाही असं उद्धव ठाकरे अगदी आवेशात येऊन सांगतात. पण व्यवहारात बघितलं तर आपल्या मदतीला कोण येतो याची अखंड प्रतीक्षा करत उद्धव ठाकरे बसलेले असतात. आणि येणारे असे येतात की ज्यांचा उद्धव ठाकरेंना काहीही उपयोग नाही, पण उद्धव ठाकरेमुळे आपल्या वाडग्यात काही पडलं का किंवा पडेल का अशा आषाढभूतपणे येणारेही म्हणजे दोन्ही बाजूला बघितले तर भिक्षेकरी आहेत अशी परिस्थिती आहे. एवढी उबाठा शिवसेनेची दयनीय अवस्था होऊन गेलेली आहे. पण देवेंद्र फडणवीस
त्यांच्या पक्षासकट अगदी एकजुटीने उभे आहेत, निवडणुकीच्या तयाऱ्या करतायत, रणनीती आखतायत, मोर्चे बांधणी करतायत. आणि आपण मोर्चे बांधणी करायची तर कोणाला बरोबर घ्यायचं आणि कोणाला नाही याची फिकीर उद्धव ठाकरेंना दिवस रात्र सतावते आहे. दुसरीकडे शरद पवारांची गोष्ट घ्या, ज्यांना महाविकास आघाडीचे जनक असं म्हटलं गेलं, त्या शरद पवारांची म्हणे काल परवा महादेव जानकरांची भेट झाली. जे महादेव जानकर 2009मध्ये शरद पवारांच्या विरुद्ध निवडणूक लढले होते आणि नंतर महायुतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये दाखल झाले. 2014मध्ये सुप्रिया ताईंच्या विरुद्ध बारामतीत निवडणूक लढवून पडले, पराभूत झाले. पण त्यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने काही वर्षांचं मंत्रिपद तरी दिलं. ते जानकर आता शरद पवारांच्या वळचणीला जायला निघालेले आहेत आणि शरद पवारांची, सुप्रियाताईंची आणि जानकर यांची भेट झाली विमानतळावर वगैरे कुठे, आणि त्याच्यात काय शिजलं हे माहिती नाही अशी एक बातमी बघायला मिळाली. या दोन्ही पक्षांची ही अवस्था का आहे? हे लोक त्याचा विचार का करत नाहीत की आपली ही अवस्था का आली आहे? कधी एक गोष्ट असते मित्रांनो, कोणाशी लढाई वगैरे झगडा वगैरे करता तुम्ही, त्याच्यासाठी आपल्या पाठीशी आपल्या मनगटात किती बळ आहे याचा विचार करावा लागतो, याचा विचार करावा लागतो. पण इकडे अशी गंमत असते की पदोपदी आपल्यालाच उघडं पडायची वेळ आणली जाते आणि त्यामुळे लढाई कुठली करावी आणि कुठली नाही याचंही भान या लोकांना नाही असं दिसतं. आणि त्यातून झालं आहे कसं बघा, बारीक सारीक कुठे खुसपट मिळालं त्या भेगेचं भगदाड करायचं आणि भगदाडाचं खिंडार करायचं म्हणून शरद पवारांचा पक्ष आणि उद्धवरावांचा पक्ष धावत सुटतात आणि शेवटी त्यांचाच कपाळमोक्ष व्हायची पाळी येते. आणि नेमकं तेच झालेलं आहे. परत एकदा देवेंद्र फडणवीसांनी यांचं पुरतं नामुष्की करून टाकलेली, बेबरू करून टाकलेली आहे. जे काय शिंदे फडणवीस सरकार आलं आणि ज्यामध्ये नंतर 1 वर्षांनी अजितदादा राष्ट्रवादीतला एक गट घेऊन सामील झाले, त्या सरकारला बदनाम करण्यापलीकडे आपल्याला आता पुढच्या निवडणुकासुद्धा जिंकायच्या नाही आहेत या स्थितीपर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार आलेले असावेत. अन्यथा असली खुसपोटं काढत बसण्यापेक्षा पुढच्या एप्रिल, मार्च, मेमध्ये ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्याच्या तयारीला हे कंबर कसून लागले असते. पण ते झालं नाही आणि मग रोज काहीतरी शिंदे फडणवीस अजितदादा सरकारवर तोफा डागत बसलेले आहेत. आणि त्या तोफा डागताना तरी बुमरँग होऊन ते आपल्यावर उलटणार नाहीत याचीसुद्धा या लोकांना फिकीर राहिलेली नाही. सुरुवातीला तुम्हाला आठवतं आहे की 50 खोके एकदम होके, खोके सूर वगैरे वगैरे चालू होतं. 6-7 महिन्यानंतर त्या खोक्यांचं काही निर्माण झालं नाही, काही उपयोग ठरला नाही. तेव्हा त्यांच्याही तोंडातून ती खोके ही भाषा गेली. अधूनमधून सुप्रियाताई थोडं बोलतात, बाकी कोणाला आता खोके ओके आठवत नाही. मुद्दा असा आहे मित्रांनो की कंत्राटी भरतीच्या निमित्ताने गेले काही आठवडे जो धुमाकूळ हे लोक घालत होते त्याविषयी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा मी उत्तर देईन तेव्हा तुमची तोंडं बंद झालेली असतील. त्यावर आमच्या सुषमाताई तर ढसाढसा रडल्या. धमकी, तोंडं बंद होतील ही सुद्धा त्यांना धमकी वाटते. हे कुठे शिकवत होत्या आणि काय शिकवत होत्या आणि त्यांचा शब्दकोश कुठचा होता असा प्रश्न पडतो. सुप्रियाताईंनी सुद्धा त्यावर मोठा एक तांत्रिक मुद्दा काढून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलेलं आहे की मी 3 सवाल विचारीन, तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळी, तुम्ही सांगाल त्या जागी वगैरे वगैरे. की अमुक अमुक खातं तमुक तमुकाचं असताना मध्ये उपमुख्यमंत्री कसे आले? अरे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. ज्या कंत्राटी भरतीच्या बाबतीत
महाविकास आघाडीचे 2 दुबळे आणि 1 अख्खा, किंवा उद्धव ठाकरेंच्या भाषेत 2 हाफ आणि 1 फुल असे पक्ष गदारोळ करत होते, ते सगळं तुमचंच पाप आहे म्हणून तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीसांनी खापर फोडलं. तर त्यांनी खापर फोडलंय ते चुकीचं कसं आहे हे सुप्रियाताई सांगत नाही. त्या म्हणतात तुम्हाला अधिकार काय आहे. ही एक स्टाईल झालेली आहे की जो प्रश्न उपस्थित केला आहे, जो विषय आला आहे, जो मुद्दा आला आहे, त्याला बगल देऊन जगातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं. आणि परत एकदा देवेंद्र फडणवीसांकडून या 2 दुबळ्या आणि एका अख्ख्या पक्षाने स्वतःची बेअब्रू करून घेतली आहे. कारण अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, लक्षात ठेवा, अशोक चव्हाणांच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यानंतर 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. म्हणजे 2009मध्ये या कंत्राटी पद्धतीच्या भरतीचा निर्णय अशोक चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये घेतला गेला आणि त्यानुसार त्यावर अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. सुप्रियाताई विचारतात, मग मध्ये तुम्ही 5 वर्ष मुख्यमंत्री होतात तेव्हा हा विषय का नाही काढला. सुप्रियाताई इतक्या बाळबोध आहेत, बाळबोध अशी अपेक्षा नव्हती. जोपर्यंत तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला टार्गेट करण्यासाठी तो विषय उपस्थित केला नाही तोपर्यंत तो विषय आला नाही. तुम्ही काढलात की हे बघा ह्यांचं बाप, हा यांनी निर्णय घेतला आहे, यांनी सुरू केले. नाही, निर्णय तुम्ही घेतलात आणि तो निर्णय अंमलात आणण्याच्या निर्णयावर, कागदपत्रावर उद्धव ठाकरे यांची सही आहे. म्हणजे सगळेच्या सगळे निर्णय, अगदी देवेंद्र फडणवीस 5 वर्ष सत्तेत असतानासुद्धा त्यांनी त्यावर काही केलेलं नव्हतं. पण अंमलबजावणी कुठून सुरू झाली. महाविकास आघाडीचं, सुप्रियाताईंचं लाडकं सरकार सत्तेत आलं आणि कंत्राटी भरतीचा निर्णय, अंमलबजावणीचा निर्णय झाला, अंमलात यायला लागला. आणि आता तुम्हीच जाब विचारतायत. म्हणजे मीच लाथ मारायची आणि परत लाथ का मारली म्हणून मीच विचारायचं आणि परत तुम्ही सांगाल त्या जागी, तुम्ही म्हणाल त्यावेळी. सुप्रियाताई, अहो मनाची नाही जनाची लाज बाळगावी ना. देवेंद्र फडणवीसांनी जो खुलासा केला आहे तो कागदपत्र घेऊन केला आहे, संजय राऊतांसारखा केलेला नाही की मनात आलं की क्राईम स्टोरी रंगवली आणि दिली सोडून वाऱ्यावर. असं नाही आहे. मला या सगळ्या विषयावर प्रश्न एवढाच पडला आहे की परत त्या देवेंद्र फडणवीसांकडून स्वतःचं वस्त्रहरण करून घेण्याची हौस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कशाला आहे हे कळत नाही. मध्ये 4-5 दिवस तुम्हाला माहिती आहे हे कंत्राटी काय प्रकार आहे हा एक 10-15 दिवस चालूच होता, महिनाभर. पण मध्ये आणखीन ते ललित पाटील प्रकरण आलेलं आहे. ही ललित पाटील पळालाच कसा. गरज होती तेरी भी चूप मेरी भी चूप, गप्प राहायचं असतं. सभ्यता म्हणून जेव्हा समोरची माणसं तुमच्या वाह्यातपणाकडे कानाडोळा करतात तेव्हा ते बावळट आहेत असं समजून जेव्हा तुम्ही आगाऊपणा करायला लागता ना, तेव्हा समोरच्याला मागे वळून तुमच्या कानाखाली आवाज काढावा लागतो. नेमकं देवेंद्र फडणवीसांनी तेच केलेलं आहे. एक ते कंत्राटी भरतीचं होतंच, पण त्यात आणखीन हे ललित पाटील प्रकरण. त्या ललित पाटील प्रकरणात कुठपर्यंत जाऊन पोचलं की त्या ललित पाटीलला, ड्रग माफियाला शिवबंधन मानून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, काय विभाग प्रमुख कोणी केला होता? देवेंद्र फडणवीसांनी केला होता की शिंदे फडणवीस सरकारने शिवसेनेचा तिकडचा शाखा प्रमुख 7-8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी नेमला, असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं आहे का? जो ललित पाटील आज सगळ्यात मोठा खलनायक ते ससून हॉस्पिटलमधून पळाल्यानंतर तुम्ही बनवलात, तो तुमचाच बगलबच्चा आहे
हे सांगायची वेळ तुम्ही देवेंद्र फडणवीसावर आणलीत, कारण देवेंद्र फडणवीस कागद घेऊन बोलतात, ते संजय राऊत नाहीत आणि ते शिवसेना भवनामध्ये येऊन पत्रकार सभा घेत नाहीत. त्यामुळे ते कागदपत्र घेऊन आले. आणि कधी ललित पाटीलला अटक झाली, त्याचं चौकशी का झाली नाही, चौकशी झाल्यावर चार्जशीट ठेवता येत नाहीत. हे सगळे वाभाडे देवेंद्र फडणवीसांकडून काढून घ्यायचे, याची हौस का आहे? ते म्हणतात ना हिंदीमध्ये, आ बैल मुझे मार. आमंत्रण, संकटाला आमंत्रण द्यायचं, ही हौस काय? बेअब्रूसाठी आमंत्रण द्यायचं, या जाहीर मैदानात या आणि आमची पार बेअब्रू करून टाका, आमचं वस्त्रहरण करा, असं आमंत्रण का दिलं जातं हे कळत नाही. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि अनिल देशमुख हे त्यांचे गृहमंत्री असताना हा ललित पाटील याला अटक झाल्यानंतर त्याला उपचारासाठी ससूनमध्ये हलवण्याचा जो विचार झाला किंवा निर्णय झाला, तेव्हा सत्तेत कोण होतं? तुम्ही होता. त्याची चौकशी का झाली नाही? पत्ता नाही. त्याचा तपास का झाला नाही? पत्ता नाही. आणि आज तुम्ही ढोल पिटायला लागलात. ती सगळी कागदपत्र, तारीखवार, टाईमलाईन घेऊन देवेंद्र फडणवीस मैदानात आले आणि बेअब्रू कोणाची झाली? उद्धव ठाकरेंची झाली. त्याची गरज होती का? माझा प्रश्न इतकाच आहे की हे सगळं करण्याची गरज होती का? आधी असली प्रकरणं येतात तेव्हा काळजीपूर्वक बघायचं असतं, किंवा आपण ह्याच्यावरून हल्लकल्लोळ माजवायला निघालोय, पण हे घोंगडं आपल्याच गळ्यात तर अडकणार नाही ना, एवढं तर जरा काळजीपूर्वक तपासून बघाल की नाही? पण नाही. गंमत अशी असते ना मित्रांनो, हे सगळं महाविकास आघाडी म्हणून जे काय प्रकरण आहे, त्यांचे जे नेते प्रवक्ते आहेत आणि त्यांचे लाडके पत्रकार आहेत, त्यांची अवस्था त्या गल्लीबोळातल्या कुत्र्यांसारखी येऊन बसले की एक कुत्रा 50 फुटावर ओरडला म्हणून इकडचा कुत्रा ओरडतो आणि हा ओरडला म्हणून पाठचाही भुंकायला लागतो, पण कशासाठी भुंकायचं हे कोणालाच माहीत नसतं. तसं हे सगळं कंत्राट भरती असो किंवा त्या ललित पाटील प्रकरण असो, ते बघितलं की कळतं की हे का ओरडतायत, का आरोप करतायत, हे त्यांना माहीत नाही. कारण सगळी दोन्हीच्या दोन्ही प्रकरणं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याच डोक्यावर आणून त्यांचा कपाळमोक्ष करून टाकला. मग सारवासारव करता येत नाही आणि सावरासावर करता येत नाही, तेव्हा सुप्रियाताई सांगतात त्यांना अधिकार काय? हे लेबर डिपार्टमेंटचं आहे, मग तिकडच्या डिपार्टमेंटचं आहे. अहो, प्रश्न सरकारच्या वतीने केलेला खुलासा आहे. मुख्यमंत्री असो, लेबर मंत्री असो, कोणीतरी खुलासा केला आहे ना, त्यांचे अधिकार तपासता. तेव्हा हे प्रश्न विचारण्यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार कोण दिला, याकडे तरी जरा वळून बघाल. पण नाही, तोंडघशी पडण्याची हौस इतकी जबरदस्त असते की खुडेपणा केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि परत एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीच या सगळ्या खुलाशातून नाचक्की झालेली आहे आणि त्याची गरज नव्हती मित्रांनो. यापेक्षा आगामी निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अधिक ताकदीने कसं निवडून आणायचं त्याकडे लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं काम झालं असतं, लाभदायक ठरलं असतं. कारण कोणाला तरी बदनाम करून त्याला निवडणुकीत पाडता येत नाही, हे तुमच्याच इंडी आघाडीतल्या लालू प्रसाद यादवांनी सिद्ध केलं आहे. मला कितीही बदनाम करा, कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप करा, जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू, असं म्हणत लालू 15-20 वर्ष ठाण मांडून बसले होते. आज तुम्हाला त्यांनाच बरोबर घ्यायला लागते. तेव्हा तरी समजून घ्या की खोटे नाटे आरोप करून किंवा नुसतं बदनामी करून निवडणुका जिंकता येत नाहीत. हां, आपलंच वस्त्रहरण होतं. आणि परत एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण देऊन देवेंद्र फडणवीसांकडून स्वतःची बदनामी करून घेतलेली आहे. यापेक्षा अधिक काही झालेलं नाही. असो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.